गुंदोली गावचे उद्योगपती व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करत आहोत आम्ही. राज पाटील यांचा स्वागत करतील शुभम, एक अष्टपैलू खेळाडू आहे गुंदोली गावाचा, याच्या हस्ते स्वागत होत आहे. गुंदोली गावचे उद्योगपती राज पाटील यांचा सत्कार करताना तर सामन्याला सुरुवात होत आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज चेतन. स्ट्राइक एंडला विजेंद्र, नॉन स्ट्राइक एंडला बॉबी. चेतन पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू लांबी कमी, उंची जास्त. पहिल्या चेंडूवर विजेंद्र हा बाद होतोय. मोठा आदरा बसलेला आहे. गावदेव या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित पूर्ण गावचे पूर्ण स्पोर्ट पूर्ण संघाचे अष्टपैलू खेळाडू आकाश पाटील यांचा सुद्धा सत्कार करतील. शुभम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. पूर्ण संघाचे अष्टपैलू खेळाडू आकाश पाटील, तसेच दापोडे संघाचे प्रफुल्ल पाटील यांचा सुद्धा सत्कार करतील शुभम पाटील. पहिल्या चेंडूवर मोठा आदरा बसलेला गावदेव वेले संघाला. विजेंद्र हा शून्यावर बाद झालेला आहे. आता मात्र निलेश येतोय. चेतन याचा पुढील चेंडू, फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडू, खराब चेंडू. त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे फलंदाज बॉबी याने. चेंडू सीमारेषे बाहेर. 6 बॉबी याने मात्र मागील सामन्यामध्ये सुद्धा विजेंद्र हा शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर मात्र बॉबी याने आपल्या संघाची चांगली स्थितीमध्ये आणून दिला होता आपल्या संघाला. आता मात्र षटकाराने खाता उघडतोय चेतन. षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू वन बाउस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. तोपर्यंत संधी होती बॉबी याला 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते 1-8. पहिल्या चेंडूवर मोठा आदरा दिला होता दापोडे संघाने वेले संघाला, परंतु त्यानंतर मात्र अतिशय चांगली कामगिरी करतोय फलंदाजीमध्ये फलंदाज बॉबी. गोलंदाज सज्ज होतोय चेतन. षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज बॉबी. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू सीमारेषेकडे पोहोचतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी होतोय. 3 धावाचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा सुखरूप पूर्ण करतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगला तालमेल पाहायला मिळत आहे. 3 धावा अतिशय चपल रीतीने पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते 1-11. 11 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात झालेली आहे. पहिला गडी जर बाद झाला होता, त्यानंतर मात्र धावांवर अंकुश लावता आलेली नाहीये गोलंदाज चेतन याला. चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. चांगली सुरुवात, चांगली पायावरी करून दिलेली आहे फलंदाज बॉबी याने. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा जमा झालेल्या आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. चेतन सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला नव्याने आलेला फलंदाज निलेश. फुल टॉस चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता चेंडू. एक धाव पूर्ण करतोय. एका धावाने निलेशाचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या पोहोचते 1-12. फुलटा चेंडू होता, परंतु त्याचा फायदा उचलता आला नव्हता फलंदाज निलेशाला. चेतन. षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज बॉबी. लोअर फुलटा चेंडू जोरदार पार केलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे.
एकच धाव मिळते बॉबी याला एका धावने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गावदेव वेले संघाची धावसंख्या 1-13. कामगिरी केलेली आहे आजच्या दिवसामध्ये, अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. बघूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रितेश. तर दापोडे गावचे एक अष्टपैलू खेळाडू राजन पाटील आपण प्रेक्षकामध्ये असेल तर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. राजन पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिला चेंडू फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, अचूक टायमिंग झालं नव्हतं. चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाकडे पोहोचतोय, चांगली फेकी होते परंतु 2 धावा चप्पल रीतीने पूर्ण करतोय फलंदाज बॉबी. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 1-15. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या 1-15. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये गावदेव वेले संघ. चला स्पीडअप करायचंय. बॉबी याने अतिशय चांगली फलंदाजी केलेली आतापर्यंत 14 या धावसंख्येवर खेळतोय. प्रितेश षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल बॉबी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. बाकीचं काम थेट करतोय यष्टी रक्षक. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर 1-15. प्रितेश मात्र आता चांगली गोलंदाजी करतोय. मोठे पटकांपासून वंचित ठेवलेलं आहे बॉबी याला. पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. काही पे निगाय काही पे निशाणा. निर्धाव चेंडू जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. आता मात्र थोडस दडपणाखाली येताना दिसतोय फलंदाज बॉबी. धावसंख्या स्थिर आहे 1-15. प्रितेश याने मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. षटकातील पुढील चेंडू आता मात्र चेंडूला भिरकावून दिलेले आहे परंतु अतिशय चांगलं झेल घेतलेलं आहे क्षेत्ररक्षकाने. अचूक टायमिंग झालं. कैवल्य येतोय बॉबी याची जागा भरून काढण्यासाठी. या षटकाचा विचार केला धुमाल सर तर आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत प्रितेश याने आणि एक गडी बाद केलेला आहे. महत्वाच्या सामने महत्वाचा खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. प्रितेश एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा होती दापोडे संघाला. प्रितेश षटकातील पुढील चेंडू. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटतोय. एसटी रक्षक गणेश याच्या हातातून झेल निसटला आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्याची संधी एका धावेने कैवल्य याचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या पुढे सरकते 2-16. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत प्रितेश याने आणि एक गडी बाद केलेला आहे. प्रितेश षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज निलेश. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी प्रितेश याच्याकडून. निर्धाव चेंडू जातोय. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे.
2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी वेले संघाची धावसंख्या 2 गडी बाद 16, 16 लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय वीर तानाजी दापोडे संघ. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा खर्च केल्या होत्या चेतन याने. त्यानंतर मात्र प्रितेश याने फक्त 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केलेला आहे. अतिशय चांगली कामगिरी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज समीर. या षटकामध्ये मात्र 14 ते 15 धावा जमा केले तर चांगलं लक्ष ठेवू शकतं गावदेवी वेले संघ. या षटकामध्ये मात्र आक्रमण करावे लागेल गावदेवी वेले संघाला. अजून एक चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत वेले संघाचे. स्ट्राईक एंडला कैवल्य, नॉन स्ट्राईक एंडला निलेश. समीर षटकातील पहिला चेंडू सामोरे जाईल. डावखुरा फलंदाज कैवल्य. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेकडे पोहोचतोय. तोपर्यंत संधी होती कैवल्याला 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 गडी बाद 18. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज समीर षटकातील पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलेले आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. चेंडू हुलकावणी देऊन जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी या चौकाराने मात्र कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला दिसतो. आता मात्र आक्रमणाला सुरुवात केलेली आहे कैवल्य याने. 22 धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अतिशय वेगवान चेंडू. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. 2 गडी बाद 22. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली होतय. समीर षटकातील पुढील चेंडू समोर जाईल कैवल्य. लोअर फुलटा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते. दाद फेटाळून लावलेली आहे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्याची संधी. लेग बाईकच्या रूपाने 1 धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 बाद 23. अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. समीर याने सुद्धा शेवटच्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. धावसंख्या 2 बाद 23. चला स्पीडअप करायचं आहे. समीर षटकातील पुढील चेंडू समोर जाईल फलंदाज निलेश. फुलटॉस चेंडू. खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतोय फलंदाज निलेश. चेंडू सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकामध्ये मात्र वापसी करताना दिसतोय गावदेवी वेले संघ. धावसंख्या 2 बाद 29. शेवटचा चेंडू शेष आहे या षटकातील. समीर षटकातील शेवटचा चेंडू. फुलटा चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि बाद होतोय. चांगलं टायमिंग साधता आलं नव्हतं फलंदाज निलेशाला. गावदेवी वेले संघ 18 चेंडू मध्ये विजयासाठी 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे वीर तानाजी दापोडे संघाला. 18 चेंडू 30 धावा. प्रति षटकाचा विचार केला तर 10 धावांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखावी लागेल.
18 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी वीर तानाजी दापोडे संघाला. 18 चेंडू 30 धावा. अतिशय चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे कारण की आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली केली होती गावदेवी वेले संघाने. 30 धावांचं लक्ष आहे. संध्याकाळचं सत्र आहे. या सत्रामध्ये 30 धावा करणं एवढं सोपं नाहीये. अठरा चेंडू 30 धावा. चला सलामीची जोडी पाठवायची आहे दापोडे संघ. सलामीची जोडी मैदानात येते. प्रितेश आणि धीरज. प्रितेश याच्यावर मात्र या सामन्याचा दामोदर असत. प्रितेश या स्पर्धेमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आतापर्यंत प्रितेशाने. गोलंदाजीसाठी विजेंद्र साजन येतोय. साजन याने मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता साजन याने. स्ट्राईक एंडला धीरज डावखुरा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला प्रितेश. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकाचा विचार केला तर सरासरी 10 धावांची आहे प्रति षटकामध्ये विजयासाठी. वीर तानाजी दापोडे संघाला 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. साजन षटकातील पहिलाच चेंडू सामोर जाईल. फलंदाज धीरज. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिल्याच चेंडूवर केतन मुकादम याने झेल घेतला होता. धीरजाची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज रोहन. गावदेवी वेले संघाचा सुद्धा पहिल्याच चेंडूवर हादरा बसला होता आणि दापोडे संघाला सुद्धा पहिल्याच चेंडूवर हादरा बसलेला आहे. चांगला झेल कलेक्ट केला होता केतन मुकादम याने आणि पहिल्याच चेंडूवर मोठा हादरा बसलेला आहे दापोडे संघाला. साजण्याचा पुढचा चेंडू अतिशय लाजवाब लेट कटचा फटका होता परंतु अतिशय देखणं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. एखाद्यावर समाधान मानावं लागते प्रितेशाला. एखाद्याने प्रितेशाचं खातं उघडतंय. संघाचं सुद्धा खातं उघडतंय. धावसंख्या 1-1. 16 चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. साजन याने मात्र अतिशय प्रभावित केलेले आहे. साजन षटकातील पुढील चेंडू. आता मात्र जोरदार प्रहार केलेला आहे चेंडूला. चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि अतिशय लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावाने रोवण्याचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 1-3. साजन षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल रोहन. आता मात्र जोरदार प्रहार केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरी धाव घेण्यास नकार देतोय प्रितेश. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1-4. 30 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 1-4.
दापोडे संघाची धावसंख्या. साजन फुलटॉस चेंडू होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षण केलेलं आहे गावदेवी वेले संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. क्षेत्ररक्षणामध्ये यश पाटील याने सुद्धा चांगले झेल घेतले होते. पहिल्या षटकामध्ये अतिशय लाजवाब कामगिरी करतोय गोलंदाज साजन. आता मात्र खराब चेंडू होता, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाहीये. फलंदाज रोहन याला निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या षटकाचा खेळ ते संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 30 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 5. उर्वरित 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. आता मात्र सरासरी वाढलेली आहे. 12.50 धावांची सरासरी आता मात्र प्रति षटकामध्ये. चला स्पीडअप करायचंय वेले संघ. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी बॉबी. स्ट्राईक एंडवर प्रितेश. प्रितेश याच्याकडून जास्त अपेक्षा असतील दापोडे संघाला. आजच्या दिवसाने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे प्रितेश याने. 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. बॉबी षटकातील पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी. एका धावावर समाधान मानावं लागेल प्रितेश याला. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते 1 बाद 6. 11 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 24 धावांची आवश्यकता. बॉबी सज्ज होतोय गोलंदाजीच्या भोवऱ्यावर. षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज रोहन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर 1 बाद 6. आता मात्र थोडस दडपणाखाली दिसतोय दापोडे संघ, कारण की अतिशय लाजवाब गोलंदाजी झालेली आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, भेदक गोलंदाजी झालेली आहे वेले संघाच्या गोलंदाजांकडून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव लेग बाईटच्या रूपाने पूर्ण केलेली आहे फलंदाज रोहन याने. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते 1 बाद 7. आता मात्र 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 23 धावा. बॉबी याने मात्र अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. या षटकामध्ये कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. बॉबी सज्ज होतोय. समोर जाईल प्रितेश. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न होता. बघूया. निर्धाव चेंडू जातोय. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत बॉबी याने. 8 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असणार आहेत. बॉबी षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा तशाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव जात आहेत आणि प्रितेश याच्यावर थोडस दबाव वाढतोय. बॉबी यांनी 5 चेंडू टाकलेले आहेत. फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. अतिशय महत्वाचा चेंडू असणार आहे या षटकातील. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर शेवटच्या सामन्यामध्ये, शेवटच्या षटकामध्ये अजूनही रंगत निर्माण होऊ शकते. त्या उलट अगत निर्धाव चेंडू येतो तर मात्र दडपणाखाली जाऊ शकतोय दापोडे संघ. पहिल्या षटकामध्ये साजन, त्यानंतर बॉबी. अतिशय उल्लेखनीय कामगिरी. आता मात्र रिव्हर्स शॉट. चेंडू सीमारेषेबाहेर फरार होतोय 6 धावांसाठी. षटकार डीजे. अतिशय महत्वपूर्ण धाव आलेले.
थोडस गच्चाल क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु एकच धाव मिळते कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय फलंदाज प्रितेश. 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. विजेंद्र षटकातील पुढील चेंडू. आता मात्र या चेंडूवर मोठा फटका आलेला आहे. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. मस्तक ते दस्तक देताना चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना. अतिशय महत्वाच्या क्षणी बॅट मधून प्रितेशाच्या बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. षटकारांच्या हॅट्रिक वर आहे प्रितेश. विजेंद्र षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली. विजेंद्र येतोय आणि बाद होतोय प्रितेश. मोठा आदरा बसतोय वीर तानाजी दापोडे संघाला. प्रितेश बाद होतोय. डीजे 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावा. स्ट्राईक वन एंडवर गणेश. स्ट्राईकला कोण आहे? 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. रोहन याच्यामध्ये सुद्धा चांगली क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. स्ट्राईक एंडवर रोहन आहे. नॉन स्ट्राईक एंडला गणेश. विजेंद्र षटकातील पुढील चेंडू. खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी अतिशय महत्वपूर्ण चौकार. अतिशय चांगला प्रयत्न केला होता यश पाटील याने, परंतु शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटला आणि 4 धावा मिळत आहेत. 2 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. अतिशय निर्णायक सामना, रंगतदार सामना. भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. आणि मैदानाचा विचार केला तर चारही बाजूनी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आणि ही मेहनत सुमित कुमार संघाची रंग भरताना दिसत आहे या स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्या येत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. शकता गणेश हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे दापोडे संघाचा, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. जर सामना आवडला असेल तर नक्कीच या सामन्यासाठी टाळ्या होऊ द्या. अतिशय चांगला सामना, अतिशय रंगतदार सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बघूया गोल्डन षटकार येतोय की निर्धाव चेंडू जातोय. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना.
आता मात्र निर्धाव चेंडू जातोय, अशा प्रकारे सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय गावदेवी वेले संघ.